नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सागर दादा व्लॉग्समध्ये। आणि आता मी आहे गावाला गणेशोत्सवानिमित्त, तर सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपण चाललो आहोत गणपती आणायला। घरामध्ये तयारी वगैरे झालेली आहे, सगळी रांगोळी वगैरे आईने काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। रांगोळी म्हणजे जे छापवाली असते तशी। आणि आता थोड्याच वेळात निघूया। आता जरा पाऊस थांबला आहे, सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस होता, त्याच्यामुळे काही निघता आलं नाही लवकर। आता जवळपास 10-10:30 झालेत, पण याच्या आधीची लगबग म्हणजे आपल्याला सकाळी उठून लवकर दुर्वा आणायला जायला लागतं। आणि तुम्ही पाहू शकता हे किती छान निसर्ग सौंदर्य असतं या ठिकाणी अशा पद्धतीने। आणि आम्हीच असं नाही, बरेच लोक येतात दुर्वा आणायला। आणि मग त्याच्यानंतर आपण दुर्वा घेऊन आल्यावरती आता निवडत बसणार थोड्या वेळामध्ये, आणि गणपती आल्यावरती आपल्याला त्या व्हायचे आहेत, अर्पण करायचे आहेत। आमच्याकडे पहिल्या दिवसाला जो कोणी पूजा करणार आहे, म्हणजे गणपतीची स्थापना करतो, त्याच्याकडनं 5 दुर्वांच्या जुड्या, म्हणजे 21 दुर्वांच्या 5 जुड्या अशा पद्धतीने त्या व्हायला जातात। आणि आपलं लाल फूल जे आहे जास्वंदीचं ते वाहतो आणि पूजा आपली संपन्न होते। आपल्या गावाकडे तसं काही प्रतिष्ठापना म्हणजे प्रॉपर जशी आपण ब्राह्मण आणून करतो तशी काही होत नाही। आपल्या मनाने मनोभावे जी पूर्वापार करत आलेलो आहे तशा पद्धतीनेच होते। आणि पुढे आपण जाऊ, गणपती घेऊन येऊ, पाहूया मग पुढे। तर आता आम्ही सर्व आलो आहोत गणपती घेण्यासाठी गाडीने। ब्लॉगर सुरू झालाय, फ्युचर ब्लॉगर। तो तुझे व्हिडिओ बघतो ना? हो, मला हा हे गणपती, गणपती बाप्पा मोरया। हा बोला की, कुठे तुमचा गणपती? आपण व्हिडिओ बघतो ना। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुंदर मामा की जय। मोरया, मंगल मूर्ती मोरया, मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, जय। मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती, मोरया मंदिर मामा की जय।
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छत्रवरती आहे आणि ह्या ठिकाणी आपले बाप्पा विराजमान आहेत. आता थोड्याच वेळामध्ये आरत्या सुरू होतील आणि आरतीला सर्व आल्यावरती कशा पद्धतीने आरती होते तुम्हाला मी दाखवीनच. पूर्ण आरती नाही दाखवत, शॉर्टमध्ये दाखवीन. आणि आरत्या सगळ्या झाल्या की मग आपण इथे नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य लागतो आणि 5 भंडारे. ते भंडारे काय असते ते पण तुम्हाला मी दाखवतो कसे असतं. आत्ताच आरती झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण नैवेद्य दाखवूया आणि मग आपण सुद्धा जेवण घेऊ. तर हे अशा पद्धतीने आपलं डेकोरेशन केलेलं आहे. नेमकी इथे जी लाईट लावणार होतो मी ती खराब झाली, म्हणजे आदल्या दिवशी चालत होती आणि नेक्स्ट डे जेव्हा लावायची होती काल रात्री तेव्हा ती बंद झाली. त्याच्यामुळे हा सगळा झगमगाट बंद झाला. पण ठीक आहे, छान वाटतंय तसंही. आणि पावसाने काय धरलंय माहिती नाही, जोर काल रात्रीपासूनच होता. आज वाटलं होतं की सकाळी गणपती कसे येतील, पण आले, सुक्यामध्ये आले. आणि आता बाहेर बघू पाऊस किती आहे. तर बाहेर जाण्याआधी जरा आपलं देवघर कसं दिसतं ते बघूया. ते अशा पद्धतीने आमचं देवघर आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत या ठिकाणी. तर हे अशा पद्धतीने आपलं देवघर, इकडे आपले देव असतात. कोकणामधली ही खासियत आहे की इकडे देवासाठी एक वेगळा देवारा नाही तर अख्खं देवघर असतं. त्याच्यामुळे कोकणातलं हे थोडं एक वैशिष्ट्य आहे. आणि बाहेरून कसं दिसतं ते बघूया. बाहेर अंगण आता आज पप्पांनी सारवलं, म्हणजे काल सकाळी सॉरी. आणि आता हा पाऊस बऱ्यापैकी लागला आहे आणि मगाशी धुवाधार होता, आता थोडा कमी झाला आहे. गडगडत पण होतं, पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही. आता गणपती आलेत तर बघूया. पडायचे तेवढा पड, विसर्जनाच्या दिवशी नको पडू आणि गौरीच्या दिवशी नको पडू म्हणावा. धुवाधार सुरू आहे, धुवाधार. काय खरं नाही, दुपारचा काळोख झालाय. अशा पद्धतीने भंडारा असतो. हे ओवाळताना म्हणायचं, भंडारा भरपूर कालखंड दूर कर, भंडारा भरपूर कालखंड दूर कर, भंडारा भरपूर कालखंड दूर कर. गणपती बाप्पा